नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। पीडित गर्भवती झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केली आहे। प्रेमातील विश्वासाला तडा देणारी घटना नागपुरातील गणेशपेठ परिसरात समोर आली आहे। लग्नाच्या आश्वासनावर विश्वास ठेवणाऱ्या 25 वर्षीय तरुणीच्या आयुष्याशी क्रूर खेळ करण्यात आला आहे। नांदेड जिल्ह्यातील तरुणीची सैन्य दलात कार्यरत एकाशी ओळख झाली। एका मित्रामार्फत दोघांमध्येही ओळख झाली। हळूहळू हे नातं प्रेमात बदललं। या प्रेमाच्या नावाखाली तरुणाने मुलीचा विश्वास जिंकत तिला लग्नाचं स्वप्न दाखवलं आणि त्याच स्वप्नांचा गैरफायदा घेत तिचा शारीरिक उपभोग घेतला। या सगळ्यात पीडिता गर्भवती झाली। जेव्हा तिने आपल्या आयुष्याचा आधार मागितला तेव्हा आरोपीनेच तिला एकटं सोडत पळ काढला। या घटनेनंतर पीडितेने न्यायासाठी पोलिसात धाव घेतली। नांदेड येथील ही मुलगी अकोला येथे नर्सिंग अभ्यासक्रमाला आहे, त्यामुळे तिने अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली। अकोला पोलिसांनी FIR दाखल करून प्रकरण नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांकडे पाठवले। 69 BNS मधली आहे, त्यात पीडित आहे। त्याची ओळख आरोपीशी झाली होती आणि आरोपीने त्या पीडितेला इथे गणेशपेठच्या हद्दीमध्ये 2022ला आणलेलं असून इथे एका हॉटेलमध्ये एकत्रित राहून त्यांनी सगळे संबंध ठेवले होते। त्या अनुषंगाने पीडितेने वारंवार त्याला लग्नाविषयी बोलली, परंतु त्यांनी लग्नाचा आमिष त्याला दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केला होता। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे इंग्रजी कायमी दाखल करून BNS 69 प्रमाणे दाखल करण्यात आलेली आहे। पुढील तपास